स्वतःच्या शरीराकडे साफ दुर्लक्ष करतेस ना सखी. हो ना, दिवसभराची कामं आणि मुलांच्या मागे धावता धावता मग कधी थकल्यासारखं वाटतं, अंग जड झाल्यासारखं आणि आखडल्यासारखं वाटतं, कळतच नाही. चल मग हे 5 मिनिटं तू माझ्यासोबत हे बिगिनर स्ट्रेच करून बघ, किती छान वाटतं. आणि हो, शेवटी मी तुला एक खास गोष्ट सांगणार आहे, खरं तर विचारणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघ. या हालचाली तुला सहज कुठेही बघायला मिळतील, पण त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकणं आणि करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चल मग आपण मानेच्या हालचालींपासून सुरुवात करूया. आधी कोणी करायचं नाहीये. ज्यांना सर्वायकल स्पॉन्डायलिटिसचा त्रास आहे, मानेचं खूप जास्त दुखणं आहे, त्यांनी शक्यतो करू नका. आणि करायचंच असेल तर हळूहळू. पुढे मान वाकण्याची क्रिया करायची नाही, मागे वाकण्याची चालते. मग चल, छानपैकी ताठ बसायचं आहे. खांदे छान असे सैल सोडायचे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. सुरुवातीला हळूहळू हळूहळू मान उजवीकडे वळवायची. हळूहळू मान सरळ. मग डावीकडे. कुठे स्ट्रेच येतोय, जिथे जिथे स्ट्रेच येतोय त्या स्ट्रेचकडे लक्ष द्यायचं आहे. जास्तीत जास्त मागे नेण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा डावीकडे. या क्रिया तू 10 ते 12 वेळा 15 वेळा करू शकते, पण सुरुवातीला फक्त 5 वेळा कर आणि हळूहळू रिपिटेशन्स वाढवायचे. ताठ बसायचं आहे. नंतर मान हळूहळू हळू खाली न्यायची. कुठे स्ट्रेस येतोय त्याकडे लक्ष दे. हनुवटी इथे मध्ये टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे आपले खांदे, मान, डोकं याचे स्नायू सैल व्हायला मदत होते. जास्तीत जास्त मागे मान. पुन्हा एकदा. किरकोळ मानेचे दुखणे बरे व्हायला मदत होते. मान सरळ, मग मागे आणि पुन्हा मान सरळ. पुढची क्रिया आहे मान हळूहळू हळू उजवीकडे वळवायची आहे. कान खांद्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त, पण त्याच्यासाठी खांदा असा वरती करायचा नाहीये. खांदा ताठ ताठ बसायचा आहे. पुन्हा मान सरळ. मग डावीकडे. कुठे स्ट्रेस येतोय इथे इथे लक्ष द्यायचं आहे. आणि पुन्हा मान सरळ. आता आपण मानेचे चक्र बघणार आहोत. ताठ बसा. मान आधी खाली न्यायची, समोरून खाली, जास्तीत जास्त खाली. मान डावीकडून मागे, जास्तीत जास्त मागे. मग उजवीकडून खाली आणायची आहे. कुठे कुठे स्ट्रेस येतो आहे त्या स्ट्रेसकडे, त्या ताणाकडे लक्ष द्यायचं आहे. सावकाश मान सरळ. आता हीच क्रिया विरुद्ध बाजूने करायची. उजवीकडून मागे, डावीकडून पुढे, सावकाश आणि स्लो. आता आपण करणार आहोत काही मनगटाच्या आणि बोटांच्या हालचाली. आधी कोणी करायचं नाही. ज्यांना काही दुखापत झाली असेल, मनगटाला काही ऑपरेशन झालं असेल, बोट स्नायू दुखत असतील, तर त्यांनी हे करायचं नाही. छान ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, समोर बघायचे. दोन्ही हात पुढे, बोटं जुळलेली. मग छान बोटं स्ट्रेच करायची आहे, मोकळी करायची, जेवढी तुम्हाला ताणता येतील तेवढी. मग पुन्हा मध्ये, पुन्हा मोकळी करायची आहे. याचे फायदे काय होतात तर बोटांमधील, बोटाच्या स्नायूंमधील जे बॅड टॉक्झिन्स असतात ना, मळ असतो, तो निघून जायला मदत होते. किरकोळ दुखणं बरं होतं. यानंतर मूठ पूर्ण बंद करायची आहे, पूर्ण मध्ये आवळायची आहे. पुन्हा मोकळी, पुन्हा बंद, पुन्हा मोकळी. त्यानंतर एकदा उजवीकडे मनगट वळवायचे दोन्ही, मग डावीकडे. आपण सतत लिखाण काम करतो, मोबाईलवर बोटं फिरवतो, कॉम्प्युटरवर बसतो, हो ना, त्यामुळे जो बोटांवर जो अत्यावश्यक ताण आलेला असतो ना, तो दूर व्हायला सुद्धा याने छान मदत होते. मस्त स्नायू मोकळे होतात. आता पुढे
जिथे जिथे स्ट्रेस येतो ना तिथे लक्ष द्यायचं आहे. सावकाश आणि स्लो करायचं आहे. पुन्हा पुढे, जास्तीत जास्त मागे. आता मनगटाचं चक्र करायचं आहे आपल्याला. या क्रिया पण तू 10 ते 15 वेळा करू शकतेस, पण सुरुवात 5 पासून. मग हळूहळू रिपिटेशन्स वाढवायचे. सुरुवातीला थोडासा स्ट्रेस येईल, ताण येईल, पण तो हळूहळू कमी येईल. दॅट इज द गुड स्ट्रेस. ओके. मग सखी, छोट्या छोट्या सोप्या सोप्या हालचाली तुला कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की सांग. काही पण डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचार. आणि हो, मी सुरुवातीला म्हटलं तसं तो खास प्रश्न काय आहे बरं? तुला माहिती आहे का, योगामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व हे श्वासाला असतं. प्रत्येक एक्झरसाइज करताना श्वास कसा घ्यायचा, कसा सोडायचा हे जर समजलं आणि श्वासाची जोड जर दिली तर त्याचे फायदे खूप दुपटीने चौपटीने वाढतात. मग तुला जाणून घ्यायचं आहे का ती छोटीशी श्वासाची ट्रिक? तर मला कमेंटमध्ये नक्की सांग. मग मी पुढच्या थर्सडे टिपमध्ये तेच तुला शिकवेल. चल मग, स्वतःची काळजी घे, स्वतःकडे लक्ष दे. आणि आवडलं असेल, युजफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नकोस. याच्याही पुढे तुला अशा छान सोप्या सोप्या गोष्टी बघायला मिळतील. बाय.